सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवेसे सुख वाटे हवे हवेसे सुख वाटे नको नकोसे दुःख वाटे नको नकोसे दुःख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. हे बघ तुला जी काही माहिती आहे ना ती पटापट सांगायची. आणि मी काय म्हणतो की आज आहे ना तू सारंग काय चाललंय? छान दिसते. सारंग आई घरात आहे पण इथे नाहीये ना. आई येतील कधी म्हणून पण? काय झालं? नको. एक मिनिट मी काय अगं म्हणतो. नेहा, सारंग आला का? हो आला. काय सांगायचंय? ते कन्फेस करणार आहेत. काय? अगं फॅक्टरीतले प्रॉब्लेम आहे आम्ही बसून सोडवू ना. तू कशाला उगाच काळजी करते. आणि त्याच्यासाठीच मला भाऊजींशी चर्चा करायची. पण शेखर तर काहीच बोलला नाही यातलं. प्रॉब्लेम शेखरचा नाहीच आहे. प्रॉब्लेम माझा आहे. परत तू फॅक्टरीत का गेला नाही आज? नाही जाणार आहे. भाऊजींशी भेट घेतो आणि नंतर. अरे हो बरी आठवण करून दिलीस. मी तोपर्यंत बँकेतून जाऊन येतो. अरे फोनवर बोलून घे ना त्यांच्याशी. ताई प्रत्येक गोष्ट फोनवर बोलण्यासारखी नसते. भाऊजी आलेत की सांग मी येऊन गेल्याच. मी येतोच बँकेत जाऊन. काय बोलायचं असेल त्याला? दिवाकर माझ्यापासून काहीतरी लपवतोय. कदाचित प्रकाशच्या लग्नासंबंधी तर. पण त्याला त्यासंबंधी बोलायचं असतं तर मला बोलू शकला असता. याचं वागणं आज काहीतरी वेगळं वाटतंय. हॅलो तू बोल. कुठे आहेस? अगं जरा कामाने बाहेर आलो होतो. आपण बोल ना तू. वेळ आहे का तुला? तू वेळच वेळ आहे सध्या माझ्याकडे. दिवाकर कुठे? कुठे आहे म्हणजे? अगं फॅक्टरीत असतील ना. का ग? नाही नाही तसं काही नाही. मी सहजच तुला फोन केला. म्हटलं फोन करून विचारावं कुठे आहेस काय करतोयस. तुला तर आतूची आठवण नाही. हा पण काम निघालं की मग मात्र तुला आतू दिसते. अगं नाही गा तू तसं नाही अजिबात. सध्या खरंच कामात इतका व्यस्त आहे ना. अरे इतका व्यस्त होऊ नकोस की घरच्यांनाही वेळ देऊ शकणार नाही. आताच इतका बिझी आहेस तर लग्नानंतर काय होणार आहे तुझं?
हा घरच्यांना विसरणार नाहीस ना? हे काय तू माझी थट्टा करतेस? थट्टा नाही रे, अगदी खरं बोलतीये. नाही ग, विश्वास नाही माझ्यावर? अरे यात विश्वासाचा प्रश्नच नाहीये. हे तू तू आतापासून असं गैरसमज नको करून घेऊस ग. एकटी तूच आहेस ग जिच्याजवळ मी मनातल्या सगळ्या गोष्टी बोलतो, मन मोकळं करतो. हो ना? मग सांग मला, काय झालंय? कशाचं? तुमच्या दोघा बाप लेकांचं. म्हणजे? अरे काही बिनसले का तुमच्या दोघांचं? शा, कोणी सांगितलं तुला असं? कुणी कशाला सांगायला हवंय? कळतंय मला. नाही नाही, असं काय अजिबात झालेलं नाहीये. उगीच पण तू असं का विचारतेस ग? हे बघ, तू आधी मला भेटायला घरी ये. हो हो मी येतोय, पण तू मला सांग की. हे बघ, पण नाही आणि बेन नाही. मी जेवढं सांगते तेवढं कर. अगं हो पण. अरे सांगितलं ना तुला, सांगितलं तेवढं कर. आहेस तिथून लगेच निघून ये, लवकर. अगं हो पण झालंय काय? मराठी भाषा कळते ना तुला? बरं बाबा येतोय, लगेच येतोय. लगेच. अगं पण तू फोन ठेवशील तर येईल ना मी. हा हो हो ये, मी फोन बंद करते. ओके. हो पण वाट बघते मी तुझी, एवढं मात्र लक्षात ठेव. हो हो आलोच. बर. काय झालं असेल? बाबांनी सांगितलं तर नसेल? ओ माय गॉड, बाबा म्हणजे ना कमाल आहे. मला वाटलं सहज बोलून गेले असतील. नो नो, आय टू रश. लगेच निघायला हवं. भाऊजी नमस्कार. अरे दिवाकर तू व्हॉट अ सरप्राईज. ये चल आज जाऊ. मला जरा तुमच्याशी बोलायचं. हो हो माझ्याशी बोलायचं तर काय, चल ना आज जाऊन बसूया आणि बोलूया. चल. नाही जरा खाजगी आहे म्हणून. खाजगी? अरे आज तुझी बहीण. बर हरकत नाही. आपण वर जाऊन बसूया. हं? ऊन सावली. काय झालं? काय झालं काय? भाव करतो, किती घाबरले मी. कुठं हरवली होतीस एवढी? नाही रे, तुझाच विचार करत होते. काय? नाही म्हणजे तुझी वाट बघत होते. बघ आलो की नाही, अगदी बोलवल्या बरोबर. हो तर तसा हुशार आहेस तू. मग बाचा कोणाचा आहे? तुझाच ना. बरं ते सांग आधी मला, चहा कॉफी काय घेणार? काही नाही. काय रे, तुम्ही बाप लेकांनी काय ठरवलंय का? चहा कॉफी वगैरे सगळं सोडून द्यायचं म्हणून? नाही नाही नाही, असं काही सोडलेलं वगैरे नाहीये, पण सध्या नको. प्रकाश,
काही विचारायचंय. काय झालं भाऊजी? नाही म्हणजे काय की खरं सांगायचं तुम्हाला तर ते. अरे बाबा दिवाकर, जे काही सांगायचं आहे ते सरळ स्पष्ट भाषेत सांग, म्हणजे मला कळायला सोपं जाईल. नाही म्हणजे काय भाऊजी, हे खरं सांगायचं तर वगैरे ही असली अवघड भाषा मला समजत नाही रे बाबा. भाऊजी आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलं. माझ्या अनेक चुका तुम्ही पोटात घातल्यात. तर नाही म्हणजे काय आहे की अरे बाबा, तू का असा अडखळत बोलतोयस? अवघड जात आहे मला सगळं. तुला मला काहीतरी सांगायचं आहे ना, माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ना, मग सरळ सरळ स्पष्ट सांग ना. घाबरतोस का एवढा? गोष्ट तशी असल्यामुळे जरा एक काम आपण सोपं करूया. तू आधी घाबरून घे. तुझं घाबरून झालं की मग मला सांग. नाही सांगतोय मी तुम्हाला. प्रकाश, केव्हा सांगणार आहेस काय घडलंय ते? सांगतोय का तू? पण तू तुझ्या मनात जे काही चाललंय ना, तसं आमच्यात काही घडलेलं नाही. दिवाकर इतका अस्वस्थ का दिसतोय? त्याचं कारण वेगळंच आहे. वेगळं? अगं, तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे ना. त्यांच्या अजून एखादी जरी चूक घडली की मग मागाहून त्यांना पश्चाताप होतो. काय चूक झाली तुझ्या हातून? भाऊजी, आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आधुनिकीकरण केलं होतं. माहिती आहे मला, शेखरने सांगितलं होतं. त्या नवीन मशीन्स इन्स्टॉल करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तेही माहिती आहे मला. पुढे बोल. त्या मशीन्स पैकी 4 मशीन्स बंद पडल्यात. काय? हो. आणि इतर मशीन्स देखील स्लो डाऊन झाल्यात. व्हॉट? म्हणून आपल्या फॅक्टरीमध्ये मालाची क्वांटिटी कमी निघायला लागली आहे. मार्केटमधल्या ऑर्डर्स आपण पूर्ण नाही करू शकत आहे. किती दिवस झालेत? 8 दिवस. काय ऍक्शन घेतली? नाही म्हणजे ऍक्शन आपण काही घेऊच शकत नाही, कारण त्या मशीन्सचे पार्ट्स इथे उपलब्ध नाहीत. त्याकरिता बीजिंगहून मागवायला लागणार पार्ट्स. अच्छा, म्हणूनच शेखर अलीकडे जरा जास्तीच अस्वस्थ दिसतोय. पण शेखर यातलं घरात काहीच बोलला नाही. हा गा तू आता हे फॅक्टरीचे प्रॉब्लेम्स घरी काय सांगणार? तेही खरंय म्हणा. बरं, मग आता काय? आता काय, ते बीजिंगच्या कंपनीचे फोनच लागत नाही आहेत. काय? हो ना, म्हणून तर बाबा अधिकच काळजीत आहेत. अरे पण ह्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे ना. अगं कबूल आहे, मार्ग निघायला हवा, पण काही सुचतच नाहीये ग. प्रकाश, काय बोलतोयस तू? अरे 8 दिवस झाले मशीन्स बंद आहेत आणि तू म्हणतो काही सुचत नाहीये. ते काय नाही दिवाकर. उद्या पहिल्या फ्लाईटने तू बीजिंगला जायचंस. तिथल्या कंपनीमध्ये आपली कंप्लेंट नोंदवायची
तिथल्या एक्सपर्ट्सना घेऊन इथे यायचं आणि आपल्या मशीन्स दुरुस्त करून घ्यायचे. अरे नवीन मशीन्स 2 महिन्याच्या आत खराब होतात म्हणजे काय, आणि इतर मशीन स्लो डाऊन होतात. कमाल आहे. भाऊजी यात चूक माझी आहे. दिवाकर, मी असं म्हणालेलो नाही. मशीन्स आहेत त्यात थोडी बहुत खराबी होणारच. हो पण हे सगळं जे घडलं ते माझ्यामुळे. दिवाकर प्लीज, तू मनाला लावून घेऊ नकोस. अरे बिझनेस आहे हा, याच्यामध्ये असं होतच राहणार. नाही पण खरं सांगायचं तर हे जे काही घडलं त्याला कारणीभूत मी आहे भाऊजी. तू म्हणजे म्हणजे मी अरे मी काय करतोस, काय ते स्पष्ट बोल ना. काय झालंय? मला माफ करा भाऊजी. दिवाकर, यानंतर मी माझं तोंड तुम्हाला कधी दाखवणार नाही. अरे वेडा आहेस का तू? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? मी एक निर्णय घेतला भाऊजी. मी आता यानंतर हरिद्वारला जाणार. मशीन्स दुरुस्त करायला? नाही, माझं उरलेलं आयुष्य मी तिथेच घालवणार, सगळे मोह माया सोडून. संन्यास घेणार आहेस तू? ऊन सावली डोकं फिरलंय का त्याचं? काहीतरी मूर्खासारखं बोलतोय. अगं पण तू आता त्यांना समजावणार कोण? मी समजावीन, आणि नाही ऐकलं तर 2 कानाखाली खेचीन, लहानपणी खेचायची तशी. काय समजतो काय तो स्वतःला? मला तर बाबांचीच काळजी वाटायला लागली. हे बघ, तू नको काळजी करूस, मी आहे ना. पण मला एक कळत नाहीये, यात त्याची काय चूक आहे? भाऊजी मी स्वार्थी आहे. दिवाकर, होय भाऊजी, मी माझ्या जराशा स्वार्थासाठी त्या बीजिंगच्या कंपनीच्या A ग्रेडचं बिल पास केलं आणि आपल्या कंपनीमध्ये C ग्रेडच्या मशीन्स लावल्या. काय? होय, आणि त्या देखील सेकंड हँड. दिवाकर, तू केलंस हे? तू लाज वाटली नाही? अरे माझ्याशी नाही नाही नाही, आमची चूक झाली की आम्ही तुला एवढा हक्क दिला, तुझ्यावर कंपनी सोपवून एवढी मुभा दिली, कंपनीचे कुठलेही निर्णय घेण्याची मुभा दिली तुला. मालकासारखं वागवलं ना तुला. काय कमी होतं तुला या घरामध्ये दिवाकर, सांग मला. काय कमी होतं? कसली कमतरता होती म्हणून एवढा मोठा विश्वासघात केलास तू आमच्या बरोबर? माझ्या शेखरने तरी कधी नोकरासारखी वागणूक दिली का रे तुला? मी स्वतः कधी नोकरासारखं वागवलं तुला? सांग ना. तरीही तू एवढा मोठा आमच्या सगळ्या परिवाराचा आनंद मी चालता हो इथून. एक क्षण देखील माझ्या समोर थांबू नकोस, नाहीतर मी काहीतरी करीन. चालता हो. निघ. या तुम्ही. हो बसा बसा, तुम्ही बसा. बघा तुमच्या या भावाचे प्रताप बघा. हा शूरवीर, का?
हा शूरवीर तुझा भाऊ स्वतःच्या तोंडून स्वतःचा भ्रष्टाचार सांगणारा. काय झालंय काय? ऐक, आता हा यांनी आपली कंपनी बुडवली ग. आणि आता हा आपले पाप धुवायला हरिद्वारला चाललाय. जा चालता वळवा इथनं. हा लाचखोर आहे. माझ्या तोंडावर सांगतो, त्याला जायला सांग इथून ताबडतोब. हो जायला सांग. माझ्या नजरेसमोर नको हा माणूस. दिवाकर जा इथून. बाबा तुम्ही शांत व्हा. प्रकाश सांग त्याला काहीतरी. तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. प्लीज बाबा. जा जा. हा हा. तुम्ही शांत व्हा. हो हो प्लीज. त्यांना खूप त्रास होतोय म्हणून सांगतेय. हितचिंतक बोला. काळजी वाटते मला मोहकची. गणितात खूप कच्चा आहे हो मोहक. अगं करेल तो हळूहळू. स्त्रीला मनापासून प्रेम करणारा, समजून घेणारा, तिचे सुखदुःख वाटून घेणारा आणि सरळ मार्गाने चालणारा नवरा मिळाला ना का काय बी नको असते बघा.